काय करतो ईश्वर त्यांना चांगली बरकत देईल. दोन्ही बुवानी जाऊ माझी काय अशी कोणाकडे केवळ अडचण नसता. नियम नियमावळी वगैरे कसा अनेक दिवस हात झालेले आहेत कार्यक्रमाचा उगाच बंद. तू जरी गेलं तो उठाच गेलो पुन्हा नाही इलाज मी करू शकत नाही. विचारता का माझी सवय कशी आहे तुला कसा आला सांगू दे. एक म्हणा बघा भुकेचे असे एक लेण जेवतात ना त्यातली प्रसिद्धी उतल्या बारकाराची झाली आज. अरे त्याच्या नादी खडे लागले होते त्या हातीत ब्रेसलेट आणि ती ह्या दिसला तो पैसे काढतो तो आणि कोणी काय सांगला तर वाटेल जाणार वेळ सांगतो आणि तू आपण काय ऐकायचा त्या म्हणजे तू त्याच्यात येडो झालोस म्हणजे तू आज. आणि हो काका काय सांगता मोठे म्हणा तू त्या भानगडीत पडा नको. अरे मी भानगडीत पडा काय एवढं माणूस नाही. कोणी सांगायचं काहीतरी आणि ऐकायचा. तुका ते हलकटला 1000 गावतले आपण म्हणा पटकन तरी ना काय म्हणता नको थटका नको मस्करी काय का घेतले गेले 1000 असं जेवताय बघा. अर्जुनाने बाणांचा शत्रू तयार केला आणि तो हनुमंतरायाने एका उड्डाणामध्ये जमीनदोस्त केला. आणि अर्जुनाने काय पैस मारली होती की जर हा जर सेतू भग्न झाला तर मी अग्नी काष्ट भक्षण करीन. आणि त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती तिथे साक्ष कोण नव्हता. भगवंत स्वतः आले वेड्या गबाळ्याचं सोंग घेऊन आणि त्यांना अरे बाबा कुठे चाललं तू. नाही बाबा अग्नी परीक्षा अग्निदाता जीव देतलाय म्हणालो. अर्जुन सांगता अरे म्हणलो काय झाला तर असं असं त्यांनी म्हणलो मारुतीने सेतू मोडलो आणि आमची अशी अशी पैज होती. अरे पण ही पैज होती सगळा खरा पण का तिरस्त कोण होतो तसो जो आजचा प्रकार झालो. पैज मारली पारकरांनी 1000च्या आशेसाठी सुरुवात केली. एका दिवाय कोण नाही जरी पब्लिक असा येऊन सांगायचे नाही रे बाबा कोणत्या तू 1000 असं सांगत कोणी येऊन नाही सांगा तू कोणतरी कशा आपण त्या विचारायची सर्व ते तो डबाची भाग करू ना त्या 1000 तू सांगतो डबाची भाग करू की त्याची 1000 सर्व एक कशा तसो विषय आहे हो. तेव्हा उदय तू ना अजून म्हणतो तू काय लहान आणि तू काय व्हर्जिन का बोललोय मी व्हर्जिन का बोललोय काही व्यवहार सांगलाय मी. अरे तू कुठला आधी शिस्तीत ऐकान घेत नाही. भुतावळी नवरो जो पहिलंच बोललोय तो कारणच ते काय होता समोरच्याचं ऐकायचं बा काय बोलता तू काय ना तू कुठेतरी भ्रष्टाचारात गावलो दिसतोस मला. त्याच्यासाठी माझ्याकडे मंत्र बघा अपवित्रो पवित्रो वा सर्व वस्तु गतो पिवा यस्मरे पुंडरीकाक्षं सब्रह्मं भितरं सुजी. शुद्ध केलंय तुका शुद्ध केलंय त्याच्यात काय असतं ते काय शुद्ध केलंय झाला तर भटजी माका बोलतले इतक्या अपवित्रो पवित्रो वा सर्व वस्तु गतोपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सब्रह्मं भितरं सुखी. कुठली लिन लागतं कसा आम्ही काही लिहून आणला नाही पण तर दाखवतोय वय काय पण लिन लागते असं काय नाही म्हणजे लिखाण लागत नाही. सगळ्या गोष्टी लिखाण व्हाया आणि बघून वाचतलं मोबाईल ठेवतलं आता जास्त अभ्यासात चालू अरे ते काय शिकण्यासाठीच माझ्यावर बसायचं त्याला तू का बसायचं माझ्यावर शिकण्यासाठी सांगता काय. अरे बाबा तुका आईनेप्रमाणे कोण सांगतोय दुर्गासूर आणि महिषासूर हे जरा फरक हा विषय ह्या तू मान्य करणारच नाही कशा आधी कोणातरी चांगल्या कीर्तनकाराला विचार ना म्हणजे वार्तेकट बाहेर सो वाटता चांगले कीर्तनकार आहेत ना आपल्या शिवकुमारमध्ये कीर्तनकार आहेत त्यांना विचार दुर्गासूर कोण आणि महिषासूर कोण. महिषासूर आणि जेव्हा ते जी माया तयार झाली शांभवी तिला सर्व देवतेचा अंश होता आणि तिला तिच्या हाती 18 हात होते आणि 18 आयुधे होती. आणि ही जी दुर्गासुराला मारली ती शंकराने पार्वती माया म्हणजे पार्वती देवी
तिला पाठवली होती. त्यावेळी प्रत्येक अवतार घेऊन प्रत्येक दैत्यांचा तिनं नाश केला. त्यावेळी तिचं नाव तसं तसं पडलं गेलं. कुठं महिषासुरा मारल्यावेळी महिषासूर झालं, दुर्गासुराला मारल्यावेळी दुर्गासूर झालं, अशी तिची नावं पडली. त्यावेळी असं काय सांगू नको की म्हणजे वाद जरा हे कर ते कर. अरे बाबा दोन्ही दैत्यात फरक हा. जरा वाद अजून कोणाकडे तरी जा शिक आणि खोटा अध्यात्म सांगायचा आजपासून बंद कर. मोबाईलात जो मी टाकले काय मोबाईलात तत्व गावताला निव्वळ पुराण गावत नाही. तेव्हा ग्रंथ इकत घे आणि तो वाच. भले कमी सांगत त्या लोकांना अध्यात्म पण तर शिस्तीत सांग. चुकीचं ह्याच्या पुढे सांगा नको. अरे काय म्हणजे काय ह्या माणसासोबत सांगतोय बघा माझी चूक काढतोस तू बघायचं. हा काय अंगडीला काय त्याची ठरलेली बाजू होती. मग अवघड पैस मारीत काय उठान काय तरी काय पळात काय. आता कसं आता जवळ कसं आता वाद्यकार बघतो त्याला माहिती. आता वाद्यकार कसं आता शांतचा रूप घेतला म्हणजे आता अतिशय झालं. आता बाबा आपलं नायनाट करू शकता. तो बारीक म्हणतो तो डायरेक्ट ओळखता. हडे सुस्वागतम केलंय ना काय तो आधी सांगतो आज वाद्यकार देऊ पडतो त्याला आधी माहिती असता. आणि हडे सुस्वागतम असा झाला. अरे उन्हाळ्यात दुकान आहे करायचा बरीच दिवस काढल्या माझ्या ते कथा म्हणजे तू कसं रे वकील कसं नवीन पाड एकदम सुद्धा घालतोस ना खडे खडे माखाम झगडा जाता असू दे. अधिक सुद्धा कसा एक मजा म्हणून आपलं उद्या काय माझ्या काही वाद नाही. असू दे. बघा मी प्रथमदर्शनी बोललो होतो की महिलांचे दिवस चांगले आहेत आणि महिलांनी बघा शिंदे साहेबांवर एक जरा एक दुसरी ओळ घेतो बघा. ठाण्याचा वाघ गाजे सर्वत्र माणुसकीच्या दरबारात अनाथाचा नाथ शिंदे कणात. अनाथाचा नाथ शिंदे कणात आहे साऱ्यांच्या हृदयात. माणुसकीच्या दरबारात
वारी देवर नाही फिरवी ती पाट नाही फिरवी ती पाट लाडकी बहीणची योजना राबवली बघा लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी राबवली आणि आपल्या प्रत्येक आया बहिणींना दरमहा 1500 रुपये आणि आता बघा दिवाळीला सुद्धा बोनस येणार आहे म्हणजे एवढ्या आज आपल्या आया बहिणी समाजात खुश आहेत बघा बहिणीची योजना राबवली साऱ्या बहिणींच्या बसले हृदयात आनंदाचा नाद शिंदे शिवाजीचं मित्रमंडळ कातवण यांच्याकडे बहुमत घोषित झालेला आहे. जय भवानी जय भवानी. काय येण्यावर असतात ते वाचन लागता अभ्यास लागता ते मोबाईलवर टाका मोबाईलला तो अभ्यास कामाचा नसतो. मी केव्हाच नाही त्या भांडवल नाही ना मोबाईलचं विश्वास का मग त्यांनी काय किती सांगल्या त्याला जर असं विचारलं तू मग ग्रंथाचा पेज नंबर सांगशील का तुझी काय माहिती सांगतस ना पेज नंबर सांगशील तुम्ही दोघांचं नाव सांगशील तर पेज नंबर सांगू शकते ना अमुक नंबर अमुक ह्याच्यात उद्या का मग तुका सांगणं म्हणजे मूर्खाची लक्षणं चोराच्या हातीत कोणीच देऊ नको तू आपल्या मोबाईलचाच बघ आणि लमंग मॅड कर आणि डॉग शिंगरूबातले मॅड जातात ह्या मोठा वैशिष्ट्य कारण का ह्याच्याकडे बोलण्याची थैरी चांगली आहे माणूस आकर्षण शक्ती म्हणते त्याला इंद्रजाली ह्या दीपक ब्रोज इंद्रजाली विद्या आता नष्ट झाली ती म्हणजे कशी कलियुग असल्यामुळे इंद्रजाली जरा अस्तित्व कमी झालं ती तशी तुझ्याकडे काहीतरी एक शक्ती आली लवचिंबक म्हणजे पब्लिक आकर्षण करणे काहीतरी सांगला अरे कुठं सांगतो वा 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 वाघ आला म्हणालो वाघ वगैरे म्हणतात पण आम्ही असं केव्हा म्हणत बा माझं नाव वाघदेकर मी वाघदा माझा गाव मूळ असल्यामुळे वाघदेकर आम्ही गावडे ह्या तेवढ्याच पण आम्ही वाघ वगैरे सिंह वगैरे असा काय नाही तू सांगतास कुत्रे वाघ उठता मग खरा आणि त्याचं तुका उत्तर दिलंय मी कुत्रे वगैरे काय करू शकतात हा कोंबत तुझं उकरल्या त्यांनी त्या कुत्रे वागतात ते फक्त समोरच्या बोलताना बाबा तो काय आपण पकडले जातात नाही एवढा बोलायचा तो आता माझ्या एवढा बऱ्याच टायमाला असता मग त्याला बघूया आम्ही गाव तरी खुश जावं का मग तो असं काहीतरी आलिया घेऊन जरा असे प्रश्न घातले काय केले मी कोणाकडे प्रश्न घालले नाही आज तर प्रश्न घालले दुसऱ्याच घातलेलं जमलं तो सोडवायचो पण असे वेडे वाकडे प्रश्न कसले असले तर नाही शिस्तीचा असलो त्याचा सुद्धा काहीतरी सांगायला आधार होतो नको एखादं पुराणातलो हा तर तो ठीक आहे पण चुकला तर त्याचा पुरण तरी आधार हा ना आता हे तर काय बोललो ते का आता लिहू घेतलं पूर्ण करून काय बोलली तर मी काय मग लिहूकच काय नाही पूर्ण तुमची गाडी मी लिहूक नाही काय तशी आवश्यकता भाषा तुमचं काय येणार नाही ना जर माझ्या पैसे वरचढ झाले असते काहीतरी मोठं काहीतरी असतं आता म्हणजे माका ह्या गहना तर लिहून घेणं ठीकच होतं मला काय लिहून नाही कसं हे दोघं होतं तसले जाते अळीया पाळीया तो खेळ आहे फक्त असाच करायचा लागायचा हात असं विषय झाला उद्या ऐकलं तुला वाटतं का ते कुठे असं आहे आपला बोलायचं तो किती बोलायचं काय हा सगळा मला माहिती असतं ऐकलं होय बंधू ह्याचा का बोलवतो पाणी खूप करतो आता सगळा रेकॉर्ड नका हे बघ किती माहिती ना माझ्या पण आम्ही ते गोष्टी बोलत कुठलाच बोलत ना आम्ही बाहेर येतही नाही आणि मागसूनही नाही
असं असतं विषय. सगळं माहिती असतं, सगळं तो काय करता, खडे खडे उडी मारता, सगळं माहिती असतं. असं काय विषय नाही. म्हणजे आम्ही वाचन करतो म्हणजे गंमत करत नाही, कारण त्याच्यामध्ये शास्त्र. तर तू फोन केलं सांगण्याची खरी गोष्ट, आणि तू एकदा बुक केलंस काय, अरे तू इतक्या अशा बारी करून तू पाठी लावलंस. पण त्याचा निदान कळला तरी की ज्यावेळी फोन येतो तेव्हा फक्त आईने सांगितलं की पारायणाला बसले व श्रावण महिना असल्यामुळे मी श्रावण महिन्यात मी बारी सुद्धा घेतली नाही. हे गोष्टी सांगतो. 1-2 बाऱ्या आल्या होत्या श्रावण महिन्यात. मला बारी म्हणजे आता पाहत आहे ना, नाही नाही उद्देश बोलणे तुझं कळा करू नका ना. म्हणजे तुझं म्हणणं की आता पाहणार नाही मी. अरे वर्षाचे 12 महिने मी पाहतोय, तू फक्त 1 दिवस पाहता असतो तरी हनुमंता तू. मी 12 महिने पाहतोय. आणि काय सांगा तुला ऐकलं होतं, 12 महिने पाहतोय मी. त्याचा मेड कुठला मग घरी तुला श्रावण पाहते, 1 महिना पाहतोय. अरे 12 महिने पाहतोय. रूप देखिले देखिले विटेवरी, रूप देखिले देखिले
हॅलो 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 हॅलो